भगवान अर्जुनाला सांगतायत की तू जर आत्म्याला नाशवंत मानतो आहेस तरी काही हरकत नाही आणि त्याच्यासाठी तुला शोक करण्याची काही गरज नाही. जे उत्पत्ती स्थिती लय हा जो सिद्धांत आहे ते भगवान त्याला परत सांगताय आणि मग त्याला माऊली उदाहरण देत आहे की गंगेचा प्रवाह उगमापासून तर समुद्राला मिळेपर्यंत जात असतो. तो मध्ये कुठेही थांबत नाही किंवा समुद्र असं म्हणत नाही की आता मी मोठा माझं येतोय आवाज आता मी घेणार नाही, माझ्याकडे भरपूर पाणी आहे किंवा पाणी मध्ये कुठेही थांबत नाही. त्याप्रमाणे पाणी एकदा आलं की समुद्राची समोर होतं, परत ते चक्र चालू राहतं. त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय यांचा अतूट प्रवाह प्राणी मात्रांच्या बाबतीमध्ये सतत चालू आहे. तो काही थांबत नाही. म्हणून यासाठी तुला दुःख करण्याचं कारण नाही, कारण आरंभापासून चालत आलेली ही स्थिती स्वभावत आहे. हे तू जन्माला यायचा कितीतरी आधी पासून जी व्यवस्था सुरू आहे ती कायमस्वरूपी आहे. किंवा तू जर सर्व लोक जन्म मृत्यूच्या अधीन आहे ही गोष्ट तुझ्या मनाला अयोग्य वाटत असेल तरी सुद्धा त्याबद्दल तुला खंत करण्याचं कारण नाही. म्हणजे कुठल्याही पद्धतीने तू विचार केला तरी यू आर नॉट सपोज टू बॉदर अबाउट द थिंग्स. 27वा श्लोक. जातस्य हि ध्रुवो ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यते न त्वं शोचितुम् अर्हसि. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी तू शोक करणं योग्य नाही. फार मोठा संदेश इथं दिलेला आहे. उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे एकटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा नातरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे मनोनिहान परिहरे आदि अंतु तू जरी हे ऐसे मानिसी तरी के दुका करसी काय जाण तुझी नेणसी धनुर्धरा हेतन आणि कही एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही. तर जे उपजते ते विनाश पावते, जे विनाश पावते ते परत जन्म घेते. हे जे काही जन्म मृत्यूचं रहाटगाडग आहे ते कायम चालू आहे आणि ते अपरिहार्य आहे. सर्व सृष्टीचा जेव्हा विनाश तेव्हा प्रलय जेव्हा होईल त्या प्रलयानंतर परत सृष्टी निर्माण होणार आहे आणि हे सगळं तुला माहित आहे, तुला समजतं, तरी का बरं दुःख करतोस रे अर्जुना? आणि अर्जुना तू हेतुपुरस्पर अज्ञानात का राहतो आहे? म्हणजे कळत असून कळत नाही असं का समजतो आहे? आणि या गोष्टींचा इतक्या प्रकारे विचार केल्यानंतर सुद्धा तू खंत का करतोयस? खंत करू नकोस. आणि हे जास्त व्यवस्थित विचार केला तर लक्षात येईल की याबद्दल खंत करण्याचं कारण नाही. 28वा श्लोक. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तानिधनान्येव तत्र का परिवेदना आहे ना. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मधला जो कालावधी असतो तो प्रकट होण्याचा असतो. मग अशा स्थितीमध्ये आपण शोक का करावा? जिथे समजते इये भूते
जन्मा आदि अमूर्ते नगपातली व्यक्ती ते जन्मलेया हिये क्षयासी जेत जाती तेत निभ्रांत आने नवती देखे पूर्व स्थितीच येती आपुलिये येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसे आकारूहा माया वशे सत्स्वरूपी नातरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार कापरापेक्षाळंकार व्यक्ती कनती तैसे सकळ हे मूर्त दानपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आदीची जे नाही तया लागी दूरदशी काही तू अविटते पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगीत विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासिये दिठीसु निजयाते ब्रह्मचर्यादी व्रते निश्वरत पाते आचरताती. तर भगवान म्हणतायत की हे जे सर्व प्राणी मात्र जे आहेत ते जन्माला येण्यापूर्वी निराकार होते. जन्माला आल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला आणि ते विनाशकाली निराकार होतात. पण निराळे रूप ते धारण करत नाही तर त्या अमृत स्थितीलाच ते प्राप्त होतात, म्हणजे ब्रह्मात ते विलीन होतात. परंतु जन्म आणि अंतांच्या मध्यंतरी जे दिसतं ती माया आहे. निजलेल्या स्वप्नाप्रमाणे ती माया आहे आणि त्या मायेच्या प्रभावाने ब्रह्माच्या ठिकाणी मूर्त देहाकार भासतो. हे जे आपण स्वतः बघतो आहोत स्वतःला, तो भास आहे असं माऊली म्हणतात. जसं वाऱ्याने स्पर्श केला की पाण्यात भोवरा निर्माण होतो किंवा सोनार दागिने निर्माण करताना त्याला वेगवेगळे आकार देतो, पण त्यात मूल जे काही आहे तो फक्त सोनच आहे. आणि हे सगळं तू लक्षात घेतल्यावर तू काही जे विनाकारण रडतो आहेस ते सोडून दे. अरे तू निश्चित समज की हे निर्विकार परमार्थ सत्य चैतन्य न विटणारे आहे. ते विकार पावत नाही, निराकार ते राहत. ज्या चैतन्य तत्वाच्या साक्षात्काराचा ध्यास मनात बाळगणाऱ्या संतांना जर संत म्हणून तुम्ही असाल तर ही नुसती मनामध्ये इच्छा धरली तरी विषय वासना दूर होतात. त्या चैतन्य तत्वाच्या प्राप्तीसाठी वैराग्य संपन्न संतांमुळे ते वनवास पत्करतात की परत आवाज नाही क्लास चाललेला आहे, अजिबात आवाज करू नका. कोण जातो तिकडे आणि आवाज बिलकुल नाही करायचा. तर त्या चैतन्य तत्वाच्या प्राप्तीसाठी हे संत महात्मे वनवास पत्करतात. तर त्यांच्याकडे तू बघ आणि तू सुद्धा तसंच अनुष्ठान कर असं भगवान त्याला म्हणत आहे. आश्चर्यवत हे हा त्रिष्टुप छंदातला हा श्लोक आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत वदति तथैव जान्या आश्चर्यवतेन मन्यः शृणोति श्रुत्वापेन वदन कश्चैव कश्चित्. एखादा महापुरुषच त्या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष त्या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच
याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादी वादू करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एक एकाताची निवाले ते देह भावी समुद्रा माझी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परिमागवते न समात परतले नाही तैसिया योगीश्वरांची आमती मिळवणी सवे एक वटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. इथं माऊली या श्लोकाचं वर्णन करताना म्हणते आहे की कित्येक जण असे आहेत की त्या अंतःकरणाला निरखून पाहतात आणि त्याच्याशी संसाराचा पसारा विसरून एकरूप होतात, किंवा कित्येक भगवंताचे गुणानुवाद करताना वर्णन करताना वैराग्य प्राप्त होऊन अखंड अमर्याद तन्मयता प्राप्त करतात, किंवा कित्येक जण त्याचं वर्णन गुरुमुखातून ऐकल्यानंतर त्याच्याशी एकरूप होतात. देहावरील आत्मभावना, देहावरील जी आत्मभावना आहे ती नाहीशी होते, देह भावना नाहीशी आत्मभावना सुरू होते आणि दुसरे कोणी या तत्वाचा प्रत्यय अनुभवाने प्रत्यक्ष जर अनुभव आला की त्याच्याशीच तद्रूप होऊन गेले आहेत, म्हणजे कोणी ऐकतात, बोलतात, बघतात, त्याच्याशी ते तद्रूप होतात आणि सगळं देह अभिमान जो आहे तो विसरतात. ज्याप्रमाणे त्यांनी परत माऊली उपमा देतात की सगळ्या नद्यांचं प्राणी समुद्राला मिळतं, त्याचं अखंड जे काही वाहन आहे पाण्याचं ते चालू असतं आणि समुद्रामध्ये मिळत असतं. असं कधी होत नाही की समुद्रामध्ये जागा नाही म्हणून पाणी परत फिरलं. तसंच इथे ते सांगतात की श्रेष्ठ योगाची विचार बुद्धी चैतन्याला मिळतात, त्याच्याशी तद्रूप होतात, पण जरी त्यांना चैतन्य स्वरूपाचा साक्षात्कार झाला किंवा त्यांची तद्रूपता साधली नाही तरी ते चैतन्य स्वरूपापासून दूर होणे पसंत करत नाही. एक तर ते तद्रूप होतात किंवा त्यांची तीव्र इच्छा असल्यामुळे ते आपल्याला कधी ना कधी मिळेल या भावनेने ते तिथंच राहतात, त्यात परत संसाराला लागत नाही. 30वा देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मा सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. ते सर्वत्र सर्व ही देही जया करिता ही घातू नाही. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक जयाचे निस्वभावे हे होत जात आघवे. तरी काय सांगत शोचावे एक तुवा एरवी तरी पार्था तुझ कानेनो न मने चित्ता. तरी किडाळ हे शोचिता बहुती परी. तर माऊली पुढे म्हणत आहे की हा आत्मा त्याचा घात कशाने होऊ शकत नाही. सर्व ठिकाणी सर्व शरीरामध्ये राहतो, पण मारायचा प्रयत्न केला तरी ते मरत नाही किंवा ते अदृश्य होत नाही. तर जे सहज प्रवृत्तीने प्राणी मात्र जन्माला येतात आणि मृत्यू पावतात, तर मग तू याबद्दल शोक का करतोस? तसं पाहिलं तर अर्जुना, तुझ्या मनाला हे पटू नये याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत आहे.
पण तू तुझं शोक करणं पुष्कळ प्रकाराने बघून झालं आहे आणि ते व्यर्थ आहे हे तुला का कळू नये. तुझं शोक करणं हे दोषयुक्त आहे हे तू आता समज. 31वा स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याति युद्धाश्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. तसे स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये, कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. तू अजूनी का न विचारिसी काय हे चिंतितू आहासी स्वधर्म तो विसरलासी करावे जेणे या कौरवा बलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी एक तरी स्वधर्म ऐकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी वेद काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी ते अंचित संग्राम समयी आगा गोक्षिर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसे नि विष होय सुगले नवज्वरी देता तैसे आनी आन करिता नाशु होई लहिता म्हणून तू आता सावध होई. तर भगवान त्याला स्वधर्माची आठवण करून देत आहे की तू अजून खरा विचार का करत नाहीस. कशाचं चिंतन चाललं आहे की ज्याच्या योगाने तुला असं वाटतं की भवसागर तरुण जाणार आहे आणि भवसागर तरुण जायचं असेल तर स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. आणि तो स्वधर्म म्हणजे तुझं क्षत्रिय धर्म तू विसरला आहेस का. कौरवांचं भलतं सलतं झालं किंवा तुझ्यावर काही घोर प्रसंग आला किंवा इथे युगांत झाला असं काही तुला वाटतंय की काय, तरी सुद्धा स्वधर्माचा त्याग करणे योग्य नाही. स्वधर्माचा त्याग करून दयाळूपणा धारण केला तर ते तुला तारून नेईल असं तुला वाटतं का रे बाबा. तर अर्जुना तुझं हृदय करुणेने विरघळलेलं आहे तरी ते या युद्धासमयी अनुचित आहे. गाईचं दूध दुसऱ्या आधारात अमृतासारखं असलं तरी नवज्वराच्या रोग्यास ते योग्य नाही. असं असताना जर ते दिलं तर त्याचं विष होतं. म्हणून ज्याप्रमाणे नको त्या ठिकाणी नको ते केले असतं अहित होतं. म्हणून तू सावध हो. वायाची व्याकुळ आई आपुला निज धर्म पाही जो आचरिता पाहू नाही कवणे काळी जैसे मार्गेची चालता अपावो नपवे सर्वथा काधी पाधारे वर्तता नादळी जे तया परी पार्था स्वधर्मे राहतता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे निष्कपटा होवावे उसिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. तू विनाकारण विनाकारण व्यथित न होता स्वधर्म म्हणजे काय की ज्याचं अनुसरण केलं असता दोष लागत नाही असा तो स्वधर्म आहे. आणि तू क्षत्रिय आहे हे लक्षात घे. स्वधर्म पाळलं तर आपलं अहित होणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही पुढे 2 उदाहरणं दिली आहेत की सरळ मार्गाने चालले की हानी होत नाही
किंवा प्रकाशाच्या सोबतीत चालले तर अडखळत किंवा पाय कुठेतरी ठेचाळणार नाही. त्याप्रमाणे अर्जुना स्वधर्माला वागून स्वधर्माला अनुसरून तू वागला तर सगळे तुझे मनोरथ पूर्ण होतील. म्हणून लक्षात घे की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाला युद्धा वाचून दुसरं काहीही करणं योग्य ठरणार नाही. मनामध्ये कोणतंही कपट न बाळगता तू समोरासमोर निकराने युद्ध कर. परंतु आता फार झालंय, लांबून फार झालेली आहे, तू उठ आणि आता युद्धाला लाग असं भगवान कंटाळून त्याला म्हणायला लागतात. शेवटी पुढचं बघूयात आपण. 32वा याचा सगळा स्वधर्माविषयी आपण आपला स्वधर्म आहे की तो का सोडू नये याची सगळी पार्श्वभूमी इथं सांगितलेली आहे. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिना क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिदृशम्. हे पार्था, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे दारच असे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. अर्जुना झुंजते के आताचे हे हो का दे दैव तुमचे की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्राम काय म्हणीपे की स्वर्गूची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे लागिजे जैसे मार्गे जाता आडळिजे चिंतामणी ना तरी जांभया पसरे मुख तेथ वचटे पडे पिऊख तैसा संग्राम हा देख पातला असे. भगवान अर्जुनाला सांगताय की हा युद्ध म्हणजे तुला एक चांगलं वागण्याची संधी आहे. या युद्धामुळे तुझ्यासाठी स्वर्गाचं दार उघडलेलं असं तू समज. हे युद्ध नाही तर धर्माचं भांडार आहे. त्यामुळे तुझा पराक्रम मूर्तिमंत रूपाने प्रकट होणार आहेस. किंवा तुझ्या गुणावर आरूढ झालेली प्रीतीच्या आवेगाने ही कीर्तीच तुझ्यासाठी स्वयंवर लावण्यासाठी आली आहे. युद्ध क्षत्रियाला जर युद्धाचा प्रसंग यायचा असेल त्याला खूप तपश्चर्या करावी लागते, पुण्य गोळा करावा लागतं, तेव्हा त्याला युद्धाची संधी लाभते. आणि मग माऊली एक उदाहरण देत आहेत की ज्याप्रमाणे सरळ मार्गाने चालत असताना चिंतामणीला अडखळून पडावे, चिंतामणी सहज तुम्हाला सापडावं, किंवा जांभई देत असताना असा केला तर त्यात आपोआप अमृत पडावं, तसं तुझ्या समोर हा युद्धाचा प्रसंग आलेला आहे. त्यामुळे स्वर्गाचं दार समोर असताना तू त्याच्याकडे पाठ करू नकोस आणि युद्धाला तयार हो. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाही तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. म्हणून स्वधर्म हा सांडशील पापावर पडा होशील आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. जाणते नीट वची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांग पाकेही निघावे. एथोनिया तू निर्मत्सर सदयता येथुनी निगसील किरमागवता परी ते गती समजता न मने दयया. हे चहू कडू निवेडीतील बाणवरी घेतील
तेथ पार्थान सुतितेल कृपाळूपणे ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पानिगणे घटे तरी तेची आलेही मोखटे मरणाहुनी. आधीवरचं वाक्य का? थोडीशी चूक झालीये. 33वा वाजते. अत्वचेत्ममिमं तर आता हा पैसा आता हा ऐसा अवेरिजे मगनातिले शोचू बैसिजे तरी आपण आहाना होईजे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले दहियाजी अस्त्र सांडिले रणीये असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि किवसित पावतील महादोष दैसी भातारे हीन वनिता उपहवी पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विना नातरी रणिशव सांडिते ते चौमेरी गिधी विदारिते तैसे स्वधर्महिना अभिभविजे महादोषी. दोन सूत्रांचा 2 श्लोकांचा अर्थ मी एकदम सांगतो आहे. माऊली म्हणतात की जर तू युद्धामध्ये शस्त्राचा त्याग केला, दुःख करत बसला तर स्वहिताचा नाश केल्यासारखा होईल. आणि आज या युद्धामध्ये क्षात्र धर्माचा त्याग केला तर पूर्वजांनी मिळवलेले पुण्य ते तू सांडून देशामध्ये नाहीस करशील. आणि एवढंच नाही तर तुझी जी काही कीर्ती आजपर्यंत झालेली आहे ती कीर्ती अपकीर्तीमध्ये रूपांतरित होईल. तुला लोक अपशब्द बोलतील, महादोष तुला लागेल. आणि मग उदाहरण देतात की ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्रीचा सगळ्या जगाकडनं अपमान होतो त्याप्रमाणे तुझाही स्वधर्माचा त्याग केल्यामुळे अपमान होईल. किंवा जसं रानात टाकलेलं प्रेत गिधाड क्रूरपणाने चोहीकडून पाडतात त्याप्रमाणे स्वधर्मरहित मनुष्याला महापाप लागतात किंवा घेतात. म्हणून तू जर स्वधर्म त्यागशील तर पापाचा अधिकारी होईल आणि तुझी अपकीर्ती युगांतापर्यंत, म्हणजे फक्त त्याचा जन्म किंवा 2-4 जन्म नाही तर युगांतापर्यंत राहणार आहे. तो जोपर्यंत अपयशाचा कलंक अंगाला लागला नाही तोपर्यंत शहाण्याने चांगलं वागावं. तेव्हा तू या युद्धाकडे पाठ करून कसा जाणार आहे बाबा? तू मत्सरहित शत्रूवर दया दाखवून परत निघून गेला तर तुझ्या मनाची ही स्थिती शत्रूला कळणार नाही. त्यांना तुझ्या सदहेतूची खात्री वाटणार नाही आणि ते तुला चारी बाजूने वेढून तुझ्यावर बाण सोडतील. त्यावेळी कनवाळूपणाने तुझी मुक्तता होणार नाही. त्यांना असं वाटेल की तू पाठ दाखवतो म्हणजेच भ्याला आहेस, युद्धाला तू भिवून पळून जातो आहेस की काय. तर अशा या जीव घेण्या संकटातून तू मुक्त झाला तरी जगणे हे मरणाहून अधिक असह्य होईल. अशा रीतीने भगवंत त्याला तू काय केलं करतो आहेस त्याचे परिणाम काय काय होऊ शकत आहेत हे सांगत आहेत. 35वा श्लोक. भयाद्रणादु परतं मुंसन्ते त्वां महारथाः येषा तत्त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. शिवाय त्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होता, त्यांच्या दृष्टीनं आता तू तुच्छ ठरशील. ते महारथी तुला घेऊन युद्धातून पाय काढता झाला असे मानतात. तू आणि कही एक न विचारिसी येथ संभ्रमे धुंदो आलासी आणि स कणवपणे निघालासी मागुता तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना
सांगई मज. तर भगवान त्याला शेवटी म्हणतायत की तू हा मूर्खासारखा विचार का करत नाहीस, मूर्खासारखं वागतोस, विचार का करत नाही की हे इथं आलेले योद्धे त्यांना माहिती आहे की तुझा पराक्रम काय आहे आणि तू परत जायला लागला तर त्यांचा तुझ्याबद्दलचा आदर हा तुच्छ होईल, अनादर त्याचं होईल आणि तुझं वागणं त्या दुष्टबुद्धीच्या समोरच्या कौरवांना खरं वाटेल काय, त्यांना असं वाटेल की तू भित्री बाबूजाई झालाय आणि पळून चाललेला आहे, घाबरलेला आहे. 36वा. अवाच वादांश बहुं वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला आणि सांगई बोलूरला निकाकाई लोकसायासे करुणी बहुते कावेचिती आपुली जीविते तरी बाळविती कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझ अनायासे ते तुझ अनायासे अनकडित जोडिली असे हे द्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम ती टोकी दिगंतीचे भूपती भाट होनी वाखाणिती जे ऐकी लियाद चकती वृतांतादिक ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट झावली. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनी आहे समस्त जाहले आधी विरक्त जीवितेसी जैसा सिंहाची आहाका युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा ओशेका धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते नातरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हेतू ते मानिती सदा. ते अगाधपण जाईल मग ही नावे अंगा येईल जरी मागुता निघशील न झुंज तुझी आणि हे पळता पळो नेदिती धरुणी अवकळा करीती न गणित कुटी बोलती आई लता तुझ मग ते वेळी ये फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंकली तरी भोगावे मही तळ. तर भगवान परत त्याला समजावण्यासाठी काय चालवलं आहेस, तू तू माघारी फिरला दयेने. तर म्हणतील सगळे कौरव वगैरे की अर्जुन पळाला त्यामुळे तो भ्यालेला आहे आणि युद्धामध्ये जय तर दूरच राहिला, पण अपकीर्ती करणारा बोध तो तुला मिळेल ते तुला पटतं का? लोक खूप प्रयत्न करून कष्ट करून प्रसंगी आपल्या जीवनाचा त्याग करून आपली कीर्ती वाढवतात ते उगाच काय, आणि तुला ही जी अनायास कीर्ती मिळाली आहे तू ते अपकीर्तीमध्ये का बदलतो आहेस? तर ही कीर्ती अनुपम आहे, जसं आकाश अद्वितीय आहे तशी तुला मिळालेली कीर्ती अनुपम आहे. आणि मग तुझी कीर्ती जी अपार अमर्यादित आहे, तिला दुसरी उपमा नाही. तुझे गुण अलौकिक आहेत, तुझ्या गुणाची थोरवी दूर दूरचे राजे ऐकून त्याचं वर्णन भाटाप्रमाणे करतात, ती ऐकून कृतांत काळालाही भीती वाटते. असं तुझी जी सगळी कीर्ती आहे ते आणखीन काय काय आहे तुझ्या कीर्तीमध्ये? जशी तुझी श्रेष्ठता गंगेच्या प्रवाहाप्रमाणे निर्मल भरीव आहे, तिने जगातील परम वीरांना क्षात्र धर्माचा आदर्श देऊन सजाण केलेला आहे. सगळे जे कोणी क्षत्रिय आहेत ते तुझाच दाखला पुढे ठेवतात की अर्जुनाप्रमाणे आपण व्हावं. तुझा लोकोत्तर पराक्रम ऐकून शत्रूकडचे परमवीर सुद्धा घाबरतात आणि मग
परत उदाहरण देताना माऊली म्हणते की ज्याच्या गंडस्थलातून मद स्रवत आहे अशा मदोन्मत्त हत्तीला सिंहाच्या गर्जनेने सर्व नाशाची भीती वाटते, तशीच या सगळ्या राजांना तुझी भीती वाटते. जशी पर्वताला वज्राची किंवा सापाला गरुडाची भीती वाटते, त्याप्रमाणे तुझी भीती या महायोद्ध्यांना सुद्धा वाटते. आणि तू जर परत माघारी फिरला तर तुझ्याबद्दल त्यांचा आदर नष्ट होईल, तुच्छ भावना तुझ्याबद्दल येईल. म्हणून तू जरी पळून गेला तर तुला पळू देणार नाही. तुझी अप्रतिष्ठा करतील, छेतू करतील आणि तुझ्या समोर तुझी निंदा भरपूर करतील. मग असं जर असेल तर तू यावेळेस तुझं हृदय फाटेल ते सगळे अपकीर्ती ऐकून. मग ते करण्यापेक्षा समोरासमोर युद्ध कर, वीरासारखं लढ, कौरवांवर जिंकून विजय मिळवला तर पृथ्वीचं राज्य उपभोगशील. आणि मग पुढे आणखी भगवान म्हणता आहे एक तो वापरा 37वा श्लोक. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे मयीं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील, अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. नातरी रणी एक झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊनी उठी झुंजई वेगी देखै स्वधर्म आचरता दोषुनाशे असता तुझ भ्रांती हे कवण चित्ता एक पातकाची सांगै प्रवेशिकाय बुडीजे कामार्गी जाता आडळीजे तरी विपाये चालो नेणिजे तरी तेही घडे अमृते तरीच मरीचे जरी विकेशी सेविजे तैसा स्वधर्मी दोष पाविजे हेतू पकणे म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वता तुझ क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. तर भगवान म्हणतायत की युद्धभूमीवर लढत असताना मृत्यू आला तर तू सरळ स्वर्गात जाशील, किंवा शत्रूवर विजय मिळवला तर या पृथ्वीचं राज्य तुला भोगायला मिळेल. तर उठ आणि युद्ध कर. असं पहा म्हणतायत भगवान की आपल्याला उचित असलेल्या स्वधर्माचं पालन करत असताना काही दोष असले तरी ते नाहीसे होतात. मग युद्ध केल्यास पाप घडेल ही अशी भीती तुला का बरं वाटते? परत परत ते समजून सांगतायत. किंवा सरळ मार्गाने चालल्यास ठेस लागेल अशी भीती बाळगण्याचं कारण नाही. तुम्ही जर अर्जुना तरुण जाण्यासाठी नावेचा उपयोग करतात तर नाव आपल्याला बुडवेल काय? किंवा सरळ मार्गाने जाताना ठेस लागेल काय? चालण्यात दोष असेल तरच ठेस लागेल. आणि मग पुढचं उदाहरण देतात की अमृताने अमरत्व येतं, पण अमृताचं विषाबरोबर सेवन केलं तर मरण येऊ शकेल. म्हणून स्वधर्म पालन करत असताना दोष आले तरी ते नाहीसे होतील. आणि फलाची अपेक्षा न करता स्वधर्माचं पालन तू कर, म्हणजे दोष जे आहे ते दोष दूर होतील. म्हणून अर्जुना, फलाची अपेक्षा न करता क्षात्र वृत्तीने युद्ध केल्यास तुला दोष लागणार नाही. पुढे 38वा श्लोक. आपल्याला माहिती आहे सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्स्यसि. जय पराजय, फायदा तोटा, सुख दुःख समान मानून तू युद्धाला तयार हो अर्जुना. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला कधीही पाप लागणार नाही.
सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभन धरावे मना माझी. येथ विजय पण होईल, का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही बुडील, चिंता वेना आपण या उचिता, स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता, साहोनी जावे, ऐसिया मन हो आवे, तरी दोषू नगट स्वभावे, मनोनी आता झुंजावे, निभ्रांत तू. आता भगवान पुढे स्थितप्रज्ञाबद्दल थोडंसं बोलत आहे की सुखदुःखे समेकृता, लाभा लाभो जया जय, हे आपल्याला बऱ्याच वेळेस ऐकलेलं माहिती आहे. तर सुख प्राप्त झालं तर आनंदाने होऊन जायचं नाही, की दुःख मिळालं तर खिन्न व्हायचं नाही. लाभ हानी याच्याबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल भावना मनामध्ये दीर्घकाळ ठेवायच्या नाही. या युद्धात मला विजय मिळेल, कमी मरून जाईल असा विचार आता का करतोस रे बाबा? ते युद्धाचा परिणाम युद्ध संपल्यावरती तुला कळणार आहे, आधीच हे होईल का? ते आपण बऱ्याच वेळेस आपल्याही जीवनामध्ये असं होतं. माझ्याकडे पेशंट येताना बऱ्याच वेळेस म्हणतात की डॉक्टर हे औषध घेतल्याने याचे काही साईड इफेक्ट होतील का? म्हटलं आधी तू घे तर खरी, काय होतील ते बघू आपण. तसंच काही गोष्ट करायचं, याचं काय होईल, त्याचं काय होईल, खरं होईल, खोटं होईल, चांगलं होईल, वाईट होईल, याचा विचार करण्याचा आधी करू नये. तर आपल्या वर्णाश्रमाला विहित अशा स्वधर्माचं आचरण करीत असताना जे जे प्रसंग येतील ते शांतपणे त्यांना सामोरे जायचं. आणि अशा प्रकारे मन जर सहिष्णू बनलं तर तुझ्याकडनं पाप घडणार नाही. म्हणून तुम्ही संकोच होऊन युद्ध कर. म्हणजे युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी किती भगवान प्रयत्न करतायत हे आपल्याला कळेल. 39वा. एषा ते भीता सांख्ये, बुद्धिर्योगे त्विमां शृणु, बुद्ध्या युक्तया पार्थ, कर्मबद्धं प्रहास्यसि. हे पार्था, हा विचार तुला ज्ञान योगाच्या संदर्भामध्ये सांगितला. आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने तू युक्त झाला असता, तुझे कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. हे सांख्य स्थिती मुकुळीत, सांगितली तुझ येत, माता बुद्धी योग निश्चित, अवधारिपा जया बुद्धियुक्ता, जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वता, बाधू न पवे, जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावसाईजे, परिजयतेसी उरीजे अचंबित. आतापर्यंत भगवंतांनी त्याला ज्ञान मार्ग सांगितलेला आहे. आता निष्काम कर्मयोग जो आहे तो भगवान विस्ताराने ते सांगत आहे की याच्यावर तुला आत्मज्ञानाचं स्वरूप थोडक्यात सांगितलं. आता तुला सकाम आणि निष्काम कर्म याविषयी बुद्धियोग जो आहे त्या बुद्धियोगाबद्दल मी तुला सविस्तर सांगतो. तू नीट ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धीने युक्त झाल्यावर कर्माचा वासनारूप परिणाम बाधत नाही. ज्याप्रमाणे जर तुम्ही अभेद्य असं वज्राप्रमाणे अभेद्य असलेलं चिलखत घातलं तर शस्त्राचे किती घाव अंगावर आले तरी ते आपल्याला घात करत नाही किंवा आपल्याला क्षती पोहोचवत नाही. म्हणून आणि तो वीर असं चिलखत घातलेला वीर विजयी होऊन परत येतो. तर आता तू युद्धाला सुरुवात कर. 40. नेहाभिक्रमनाशोऽस्ति, प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस धर्मस्य, त्रायते महतो भयात्. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्म मृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. तैसे ऐक तरी न नशे,
आणि मोक्ष तो उरला असे जेठ पूर्वानो क्रमू दिसे तो काळत कर्माधारे राहाटी जे तरी कर्मफळ निरीक्षीजे तैसा मंत्रज्ञ बाधिजे भूतबाधा पिया परी ते सुबुद्धी आपुलालिया निरवधी असताची उपाधी आकळू न सके चेतन संचरे पुण्य पाप ते सूक्ष्म अतिनिष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ अर्जुना हे ते पुण्यवसे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. तर इथं भगवान निष्काम कर्मयोग सांगत असताना म्हणताय की निष्काम कर्मयोग केले तर इहलोकातील जीवनाचा नाश होत नाही आणि स्वर्ग सुख आपल्यासाठी वाढून ठेवलेलंच आहे. तर कर्माच्या आधाराने म्हणजे निष्काम कर्माच्या आधाराने कर्म करत राहावं, परंतु कर्मफलाची आसक्ती करू नये. कर्मण्यवाधिकार पुढे येणार. ज्याप्रमाणे मांत्रिकाला पिशाचाची बाधा होत नाही. आपण बरेचसे सर्पमित्र बघितले, त्यांना सर्पदोष झाला तरी ती बाधा लागत नाही, कारण त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेले असतात. तर तशा प्रमाणे निष्काम कर्म करण्याची बुद्धी पूर्णपणे आत्मवश झाली म्हणजे विषय उपाधी अस्तित्वात असून बाधत नाही. कर्म तुम्ही करतच राहा, पण कर्मफलाची अपेक्षा ठेवू नका. ज्याप्रमाणे बुद्धीमध्ये सकाम पुण्य आणि पाप यांचा शिरकाव होत नाही, ती सूक्ष्म आणि तत्वाच्या ठिकाणी स्थिर आहे, तिच्यावर सत्व रज तम या त्रिगुणांचा लेप लागत नाही. अर्जुना, ही सद्बुद्धी आपल्या पूर्व पुण्याईने जराशी हृदयात उगम पावली तरी जन्म मृत्यू रूपी प्रपंचाची दास्ती नष्ट होते. तर तू आता स्थितप्रज्ञ हो, हे अर्जुनाला ते सांगताय. आणि स्थितप्रज्ञ होण्यासाठी निष्काम कर्मयोगाची कास धर. आपण एक 5-10 मिनिटं थोडं घेऊया, मधला वेळ गेलेला तो संपतो. 41 व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायानंताश्च बुद्धयो व्यवसायिना. हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अभिचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. जैसी दीपकड़ी का धाकुटी तपरी बहु तेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी येथे तुटी म्हणून पार्था भोवती परी हे अपेक्षिजे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणि का सारिखा बहुवसु जैसा न जोडे परिसु अमृताचा लेशु दैव गुणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदती निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काये जिये आणि कलानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी ये रीते दुर्मती जे बहुता असे करती तेथ निरंतर रमती अविवेकिये म्हणून दया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. तर इथं भगवान त्याला निश्चयात्मक बुद्धी जी आहे किंवा व्यवसायात्मिका बुद्धी तिथे म्हटलेलं आहे की जी मोक्ष मार्गावरती तुम्हाला घेऊन जाते, ती कशी आहे याचं वर्णन करताना माऊली इथे सांगत आहे की ज्याप्रमाणे दिव्याची जो छोटीशी असते पण ती संपूर्ण जगाला म्हणावी त्या खोलीला प्रकाशित करते,
त्यामुळे तिला ती फार लहान आहे हे कसं प्रकाशित करेल असं म्हणता येत नाही. विचार शूर जे लोक आहेत अर्जुना, पुष्कळ प्रयत्न करून तिच्या प्राप्तीची इच्छा धरतात, कारण ही सद्बुद्धी लाभणं जगामध्ये खूपच दुर्मिळ आहे. ज्याप्रमाणे इतर दगडाप्रमाणे परी सुद्धा दगड आहे, पण तो सहज आपल्याला सापडत नाही. किंवा अमृताचा एक थेंब मिळवायचा असेल तरी त्याला खूप कष्ट करावं लागतं, भाग्य असावं लागतं. ज्याप्रमाणे गंगा समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे ही बुद्धी ईश्वराला जाऊन मिळते. तर अशी ही जी काही बुद्धी आहे ती अतिशय दुर्लभ अशी आहे, आणि परमेश्वराशिवाय तिला दुसरं आश्रयस्थान नाही. म्हणून अशी जी काही सद्बुद्धी आहे तिचा तू विचार कर. दुर्बुद्धी जी काही आहे ती अनेक प्रकाराने विस्तारते, तिच्यामध्ये अविवेकी माणसं भ्रममाण होतात, आणि ज्या अविचारी लोकांना स्वर्ग म्हणजे आहे संसार आणि नरक यांची अवस्था प्राप्त होते, त्यांना आत्मसुखाचा अनुभव घेता येणार नाही. म्हणून तू आता ही सद्बुद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. तर 3 श्लोक आहेत, 42, 43 आणि 44 हे एकत्र घेतो आपण. यामिमां पुष्पितं वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्ति इति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां दया पंचचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधन विधीयते. हे अर्जुना, ते भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेद वाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग ही श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून दुसरी श्रेष्ठ कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात. त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी, तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतलेले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परिकर्म फळी आसक्ती धरुनिया म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. येत हे वाचुनी काही, आणिक सर्वता सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. देखै कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते न लोपिती विदिते, निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती, परी एकची पुढे कारिती, दे स्वर्ग कामो मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, दैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावूनी दीजे, कामिष्टानी संचरवीजे काळकूट. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणुनी उलंडिला, तैसा नासिती धर्मो निपजला, हेतू कपणे सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परिमेणती ते काय कीजे अप्राप्य देखे. दैसी रांधवणी रस सोयनिकी, करुनिया मोले विकी, तैसा भोगा साठी अविवेकी, भाडिती धर्म.
म्हणूनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वदा तया वेद वादरता मनी वसे. आता इथं भगवान सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी यांच्यातला फरक समजून सांगताना म्हणत आहे की अनेक लोक वेदांचं प्रमाण घेऊन आपलं मत मांडतात, कर्माचा सिद्धांत सांगतात, पण त्याच्यामध्ये फलप्राप्तीची अपेक्षा ठेवतात. ये लोकी जन्माला यायचं, अनेक यज्ञ यागादी कर्म करायचे आणि मग आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होईल असं निश्चित असं, आणि मेल्यानंतर आपल्याला स्वर्गाचा उपभोग मिळेल अशी इच्छा ठेवावी. तर अर्जुना, या पृथ्वीवर अशा प्रकारच्या स्वर्ग सुखास वाचून दुसरे कोणतेही सुख नाही असे जे बोलतात ते दुर्बुद्धीनेच बोलतात किंवा तिलाच दुर्बुद्धी म्हणतात. म्हणजेच कर्मफलाची अपेक्षा ठेवायची नाही हे वेगळ्या रीतीने समजून सांगतात की वेद वाक्य प्रमाण म्हणून सांगतात, कर्मसिद्धांत सांगतात आणि स्वर्ग सुखाची अपेक्षा करतात. पुढे म्हणतायत की मनाचा अधीन होऊन केवळ फलाच्या आशेने प्रेरित होऊन जे काही कर्म करतात, सगळे कर्म करतात, धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आचरतात, शास्त्रोक्त पद्धतीने करतात, धर्माज्ञेचा लोप होऊ न देता करतात, ही सगळी बुद्धी जी आहे ही दुर्बुद्धी आहे. पुढे विषय भोग आणि ऐश्वर्य याच्याबद्दल सांगताय की हे सगळं चांगलं ते करतात, पण एक गोष्ट वाईट करतात. ती गोष्ट म्हणजे स्वर्गाची कामना आणि यज्ञाचा भोगता, यज्ञ फळ देणारा परमात्मा त्यालाच विसरतात. हे सगळं चांगलं काम करतात, पण फलाची स्वर्ग सुखाची अपेक्षा ठेवतात. अशा लोकांना काय म्हणावं? मग इथं माऊली उदाहरण देत आहे की कापराचं ढीग करावं आणि त्याला अग्नी लावून, म्हणजे अग्नी लावून दिलं, किंवा उत्तम स्वयंपाक करावा आणि त्यात विष कालवावं, किंवा परम भाग्याने मिळालेला अमृत कुंभ पायाने लाथाडून टाकावा आणि सगळं अमृत सांडून द्यावं. त्याप्रमाणे मोठ्या सायासाने आचरलेल्या धर्मफलाचा अभिलाष धरून विनाकारण आपलं सगळं केलेलं कर्म वाया घालवतात. मोठ्या श्रमाने पुण्य जोडावं आणि मग संसारातल्या सुखाची अपेक्षा करायची का? सद्बुद्धी त्यांना प्राप्त नाही असेच लोक असं वागतात. म्हणून आणखी परत उदाहरण दिले, दृष्टांत जो काही दिला आहे की ज्याप्रमाणे पाकशास्त्रातले निपुण स्त्री उत्तम स्वयंपाक करते आणि द्रव्याच्या लालसेने विकून टाकते, त्याप्रमाणे हे अविवेकी लोक सुखोपभोगाच्या अभिलाषेने लालसेने हाती आलेला धर्म व्यर्थ घालवतात. म्हणून अर्जुना, तात्पर्य असं आहे की वेद वचनाची चर्चा करण्यात मग्न होऊन जे लोक अशी चर्चा करतात त्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी आहे, तर तू ही दुर्बुद्धी सोड. तुला जे काही वाटतंय करुणा, दया वगैरे ते स्वकीयाबद्दल ते सगळं सोडून दे आणि सद्बुद्धीने वाग. थांबायचं का? एक दोन श्लोक घ्यायचे. थांबूयात मग आता. तीन ओंकार म्हणून आपण थांबूया. शांती शांती शांती.